नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत सरकारने 59 चायनीज ऍप्सवर बंदी घातलेली आहे. हे भारतात आजपर्यंत उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे, कारण की याआधी कितीही सीमेवर टेन्शन्स आली असतील किंवा काहीही, तरी डिप्लोमॅटिक रिलेशन्स मध्ये अशा पद्धतीची भूमिका भारताने आधी कधी घेतली नव्हती की ऍप्सवर बंदी घालणं वगैरे. तर या दृष्टीने या पूर्ण विषयाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत अनय जोगळेकर आहेत. अनय जोगळेकर हे स्वतः आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विश्लेषक आहेत आणि सायबर विषयातले एक तज्ज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात. तर अनयजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. अ, अनय, काय सांगशील या 59 ऍप्सवर जी बंदी घातलेली आहे, तर या भारत सरकारच्या मूव्हचं नेमकं महत्व काय आहे? एक अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे. आउट ऑफ बॉक्स ज्याला म्हणता येईल असं त्याला आपण म्हणू शकू, पण हे अपेक्षित होतं आज ना उद्या. ज्या पद्धतीची आपली वाटचाल माहिती तंत्रज्ञान युगात चालू आहे, ते हा जो एकूण प्रकरण आहे त्याला दोन्ही अंगांनी बघता येईल. एक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातूनही बघता येईल आणि दुसरं समाज माध्यम, इंटरनेट आणि सायबर सुरक्षेच्या माध्यमातूनही बघता येईल. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर गेले सुमारे 2 महिने चीनचं सैन्य भारत चीन प्रत्यक्ष सीमा भागात तळ ठोकून आहे. ठिकठिकाणी त्यांनी जो बफर होता किंवा नो मॅन्स लँड होती तिथे घुसखोरी केल्यासारखे प्रकार आहेत. त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलेलंच आहे. आपली तैनाती केलेली आहे. या सर्व प्रकारात आपले 20 सैनिक आणि चीनचेही अनेक सैनिक त्यांना मरण आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत असताना एकूण चीनचा काही आता कुठलाही हेतू दिसत नाहीये की ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत माघार घ्यावी. चीन जरी डिएस्केलेट करायची गोष्ट करत असला तरी सीमेवरचा तणाव कायम आहे आणि त्याच्यामुळे चीनला जिथे लागेल अशा ठिकाणी मारायला म्हणून भारत सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. या 59 ऍप ही सर्वच्या सर्व चीनी कंपन्यांची ऍप आहेत आणि त्यांच्यावर बंदी घालण्यामागे भारत सरकारने देशाच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला धोका निर्माण करणारी तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची अशी ही ऍप म्हणून त्यांच्यावर बंदी घातलेली आहे. यासाठी आपल्याला द कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे सर्ट आणि इतर वेगवेगळ्या एजन्सीज कडनं सारखे इनपुट येत होते आणि त्यामुळे आता हे पाऊल उचलणं आवश्यक आहे अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे ही जी बंदी घालायचा निर्णय याच्यात थेट सीमा भागात चीनशी चालू असलेल्या तणावाचा उल्लेख नाहीये, पण हे हे या सर्व घटनांकडे जे बघतायत त्यांना हे नक्कीच कळून येईल की या दोन गोष्टींचा संबंध आहे. आणि हे पाऊल उचलून भारताने जसा चीनला मेसेज दिलेला आहे तसाच तो अन्य देशांनाही मेसेज दिलेला आहे, पण त्याबद्दल आपण नंतर बोलू शकू. नक्कीच. नाही, आपण बघत आलोय की आजपर्यंत अनेकदा भारत चीन संबंध ज्या वेळेला एक नाजूक स्थितीत असतात त्यावेळेला अनेकदा भारतातनं आजपर्यंत मागणी करण्यात आली की चायनीज मालावर बंदी घाला किंवा चायनीज माल ग्राहकांनी वापरू नये. तर आजपर्यंत कधी याच्यावर काही ठोस होताना दिसलं नाही. म्हणजे नागरिक या पातळीवर अनेकदा अनेक आंदोलनं झाली, मागण्या झाल्या, इतर काही सह्यांची मोहीम राबवणं वगैरे अशा काही गोष्टी झाल्या असतील, पण सरकारी पातळीवरून याच्याला फार काही प्रतिक्रिया देणं अशा पद्धतीची हे कधी दिसलं नव्हतं. पण यावेळेला अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया दिसलेली आहे. म्हणजे थेट चायनीज मालावर बंदी घातलेली नसली, त्याला WTO ची कारणं वगैरे ही सगळी असू शकतात, पण तरीही चायनीज ऍप्सवर मात्र बंदी घातलेली आहे. आणि त्यातही दिलेलं कारण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं तू म्हणालास की सोव्हरेनिटी ऑफ द नेशन, इंटिग्रिटी ऑफ द नेशन, इंटरनल सिक्युरिटी अशी जी कारणं दिलेली आहेत. तर आत्ताच हे पाऊल सरकारने का उचललं असेल? याच्या मागे 2-3 वेगवेगळी कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज देशात एक स्थिर आणि खंबीर सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायमच देशाच्या परराष्ट्र धोरणाला त्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे हा वाद नाकारता येत नाही, हा मुद्दा नाकारता येत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या 5 वर्षात भारत आणि चीन संबंध सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यासाठी ते चीन काही वेळा जाऊन आले. शी जिनपिंग यांच्याशी जवळजवळ 2 डझन वेळा जगाच्या कानाकोपऱ्यात भारतात चीनमध्ये भेटले आणि तशाच प्रकारचं धोरण फक्त भारत नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील, इतर देशांच्या नेत्यांनीही चीनबद्दल अवलंबिलं.
पण आताची जी परिस्थिती आहे ती वेगळी परिस्थिती आहे. दोन अंगाने आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याही चीनी मालावर किंवा चीनी ऍप्सवर बंदी घालायचा विचार करणंही अवघड होतं. कारण संपूर्ण जग आज एक आपण ज्याला ग्लोबल विलेज म्हणतो, इंटरनेटनी, जागतिक व्यापाराने, गुंतवणुकीनी, तंत्रज्ञानी जोडलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे याच्यात एखादाच देश वेगळी भूमिका घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाकडनं वाळीत टाकण्याचा प्रयत्न होण्याची भीती असते आणि त्यामुळे असं आपण करू शकत नव्हतो. आज कोविड-19 मुळे जो एक चीनी व्हायरस आहे हे आपल्याला म्हणायला पाहिजे, वुहान व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगाची अवस्था अतिशय बिकट आहे. चीननी स्वतः या व्हायरसची माहिती लपवली आणि त्याच्यातनं तो बऱ्यापैकी लवकर बाहेर आला. पण जगात सर्वत्र ज्या प्रकारचं मृत्यूचं थैमान घातलेलं आहे, ज्या प्रकारचं आर्थिक फटका बसलेला आहे, ते बघता मोर ऑर लेस विविध देशांमध्ये जरी त्यांच्यात मतभेद असले तरी एक गोष्ट मात्र नक्की होते की ही जी परिस्थिती आहे त्यातनं पुढे आपल्या देशाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे ती सावरण्यात चीनला संधी द्यायची नाही. आणि भारताला ही संधी सर्वात पहिले चालून आली कारण बाकी सर्वच जग अजून कोविडच्या परिस्थितीत अजून झुंजतंय. पण ही लढाई संपायच्या आतच भारताच्या सीमेवर चीनने एक तणावग्रस्त परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे की याच्यातनं युद्धाला तोंड लागतं की काय अशी भीती, अशी शंका व्यक्त केली जात होती. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, व्यापाराच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत, सर्व बाबतीत चीन भारतापेक्षा अनेक पटींनी मोठा आहे. आणि त्यामुळे जरी ही मागणी होत असली की चीनी मालावर बहिष्कार घालावा तर त्याच्यात या दोन अडचणी प्रामुख्याने येतात. पहिली म्हणजे अजूनही आपण WTO द्वारे आणि वेगवेगळ्या इतर प्रादेशिक व्यापार करारांद्वारे आपण बांधून घेतलेलं आहे एकमेकांना. जरी चीनच्या व्यापारावर बंदी घातली तरी चीनी माल अनेक प्रकारे आसियान देशातनं, जपान मार्गे, कोरिया मार्गे भारतात येतो आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण बंदी घालणं तिन्ही कारणांसाठी शक्य नाही. दुसरं कारण म्हणजे पहिला एक आंतरराष्ट्रीय करार आहे, दुसरं म्हणजे आपलं आयात चीनकडनं खूप मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यातलं ज्याला इलेक्ट्रॉनिक गुड्स जे म्हणतो, मोबाईल फोन असतील, वेगवेगळी डिजिटल हार्डवेअर असेल किंवा अन्य प्रकारची मशिनरी, टूल आणि सर्व आजकाल किराणा सामानही सगळं घरगुती वापराचं सामान चीनकडनं येणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर बंदी घालायला काहीतरी ठोस कारण पाहिजे. त्या बाबतीत भारताने बंदी घातलेली नसली तरी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उकरून चीनकडनं येणाऱ्या जे शिपमेंट्स आहेत त्याचं फिजिकल इन्स्पेक्शन करत आहे आणि त्यामुळे असं होतंय की खूप मोठ्या प्रमाणावर चीनमधनं येणारा माल हा वाटेत अडकून पडलेला आहे किंवा बंदरात अडकून पडलेला आहे. आणि असं केलं तर त्याचा चीनला फटका बसू शकतो, पण तसाच तो फटका भारतीय आयातदारांनाही बसतो कारण जे चीनमधनं माल घेतात ते. आणि त्यामुळे हे जे पाऊल उचललेलं आहे की ज्याच्यामध्ये चीनी ऍप्सवर बंदी घातलेली आहे याच्यात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होताच. कारण चीन कशा प्रकारे या क्षेत्रात वागतो त्याच्याकडे आपण नंतरच्या प्रश्नात वाटल्यास येऊया. पण चीनी ऍप्स जी आहेत त्यांच्या अनेक कंपन्या आहेत, त्यांचा चीन सरकारशी किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे. ही जी ऍप्स असतात त्यातली अनेक ऍप्स तुम्ही जेव्हा मोबाईल फोन विकत घेता आणि आज म्हटलं की भारतीय मोबाईल बाजारमध्ये चीनचा जवळजवळ 80% बाजारातला हिस्सा आहे आणि मेक इन इंडियाद्वारे आपण याच्यात बऱ्यापैकी प्रगती केली असली तरी आज ही वस्तुस्थिती आहे की बरेचसे फोन, त्यांचे बरेचसे स्पेअर पार्ट चीनमध्ये बनतात आणि आपल्याकडे मुख्यतः असेंब्लीचं काम होतं. आधी तेही होत नव्हतं, त्यामुळे ही सुधारणा नक्कीच आहे. पण अजूनही बऱ्याच गोष्टी चीनमध्ये अप्रत्यक्षपणे बनतात आणि त्याच्यामुळे या मोबाईल फोनवर अनेक ऍप्स ही बाय डिफॉल्ट असतात आणि त्यामुळे ती तुम्हाला इन्स्टॉल करायला किंवा अनइन्स्टॉल करायची तुमच्याकडे सोय नसते. आणि त्यामुळे इथे जर आपण राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा काढला तर चीनला त्याचा बचाव करणं किंवा त्याला प्रतिवाद करणं अवघड होईल. कारण चीन स्वतः अन्य देशांच्या ऍप्स बाबत अशीच भूमिका घेतो आणि त्यामुळे हे जे पाऊल उचललेलं आहे हे एका अर्थाने चीनला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयाला आपल्या इकडचे काही लोक कोर्टात दाद मागण्याची किंवा या कंपन्यांकडनं कोर्टात दाद मागण्याची वगैरे काही शक्यता आपल्याला दिसते याच्यामध्ये? नाही, मला नाही वाटत कोर्टात त्या जाऊ शकतील. पण पहिला मुद्दा जसं म्हणजे मागच्या उत्तरात मी म्हटलं होतं, चीन स्वतः गुगल सर्चला चीनमध्ये येऊन दिलं नाही कारण त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक होतं. गुगलला जर राष्ट्रीय सुरक्षेचा धोकादायक असेल तर मग सर्वच गोष्टी धोकादायक असायला हवं. फेसबुक, ट्विटर कोणालाही चीनने आपल्याकडे येऊन दिलं नाही. हे सर्व करत असताना चीनने आपली स्वतःची ऍप्स विकसित केली
आणि आज ती म्हणजे ही सर्व ऍप्स आहेत ती काही ओरिजिनल नव्हती, ही चीनी ऍप्स ही आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया ऍप्सची कॉपी केलेली होती आणि स्वतःच्या देशात यांचा वापर करून द्यायचा नाही. आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत चीनी एम्बसी ट्विटर वापरते भारतात. म्हणजे ते काही जर खरंच राष्ट्रीय सुरक्षेला चीनच्या धोक्यात असतं तर बाहेर सर्वत्र चीन फेसबुक आणि ट्विटर वगैरे या सर्व गोष्टी वापरते, कारण त्यांना ते आपल्या नागरिकांचा ऍक्सेस जागतिक कंपन्यांना द्यायचा नाहीये, पण जगभरातल्या लोकांचा माहितीचा ऍक्सेस आपल्याला हवाय. आणि त्यामुळे जेव्हा भारतासारख्या देशांनी असं पाऊल उचललं तेव्हा चीनला जर म्हणायचं असेल की तुम्ही ही फेअर प्रॅक्टिस नाहीये, तर लोक जेव्हा तुम्ही एक बोट भारताकडे दाखवता तेव्हा 4 बोट चीनकडे स्वतःकडे आहेत हे चीन विसरू शकणार नाही. भारताने याच्यात सुरुवात केलेली आहे, पण फक्त भारत एकटाच करतोय अशातला भाग नाही. याच्यात अनेक छोटे छोटे पदर आहेत. अर्थात ही जे भारत सरकारने घेतलेला निर्णय आहे त्याची अधिक स्पष्टीकरण जेव्हा त्याच्यातनं येईल तेव्हा हे पदर उलगडले जातील. पण पहिली गोष्ट म्हणजे एक हे ऍप वर बंदी घातली आहे, म्हणजे ती अनइन्स्टॉल करायची असतील तर या ज्या चीनी कंपन्या आहेत, शाओमी असेल, विवो असेल, नंतर लेनोवो असेल, या सर्व कंपन्यांना ही जी यातली काही ऍप्स त्याच्यात बाय डिफॉल्ट येतात, तर एक तर ते फोनही भारतात विकता येणार नाहीत किंवा ते स्वखर्चाने फोन वरची ती ऍप अनइन्स्टॉल करून ते फोन भारतात विकावे लागतील. त्यांचे जे ग्राहक आहेत आता भारतातले त्यांना आता ही ऍप्स अनइन्स्टॉल करायची कुठलीही सोय नाहीये. ती जर त्यांना या कंपन्यांचा नाक दाबलं आणि त्यांना सांगितलं की ही ऍप्स देशासाठी धोक्याची, तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी अपडेट तयार करा आणि त्यांना हे अनइन्स्टॉल करायला लावा, तरी त्याच्यात त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खर्च उचलावा लागू शकतो लोकांना हे नवीन ऑपरेटिंग सिस्टीमचा किंवा अपडेट देण्यामध्ये. आणि त्याच्यामुळे याचे अनेक दूरगामी परिणाम आहेत. हे ऍप्स बद्दल झालं. अशाच प्रकारची गोष्टी 5G तंत्रज्ञान आहे जे आता येऊ घातलंय. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया अनेक देशांमध्ये चायनीज कंपन्यांना हुआवेई आणि झेडटी या 2 मोठ्या कंपन्या आहेत की ज्या या क्षेत्रात आहेत. चीननी ऑलरेडी 5G तंत्रज्ञान रोल आउट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली आहे किंवा त्यांना या आपल्या देशात 5G तंत्रज्ञान रोल आउट करण्यात त्यांना उतरून द्यायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. आठवडापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पेओ यांनी याबाबत एक वक्तव्य दिलं आणि त्याच्यात ते म्हणले जगातल्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन जे क्लीन नेटवर्क आहेत, ज्यात क्लीन टेलिकॉम कंपन्या आहेत असा त्यांनी उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनी भारतातल्या जिओचा उल्लेख केलेला आहे. आणि याच्यातनं असं दिसतं की जागतिक टेलिकॉम कंपन्यांनी एकत्रित येऊन या 5G रोलआउट मध्ये चीनी कंपन्यांना येऊन द्यायचं नाही असा जर निर्णय घेतला तर तोही चीनसाठी खूप मोठा फटका असेल. कारण या 5G तंत्रज्ञानातून तुम्ही कुठलं मॉडेल वापरता त्याच्यावर भविष्यातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रवासाची दिशा अवलंबून आहे. कारण आता जसं म्हणलं की तो 1 GB पर सेकंद स्पीड असेल आणि हे इंटरनेट 5G इंटरनेटमुळे तुमचं ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, या सर्व क्षेत्रात ते इंटरनेट असेल आणि आता तुमचा फक्त पर्सनल डेटा आणि ही माहिती फोटोग्राफ्स, लोकेशन या गोष्टी या ऍप्सद्वारे चीनला मिळू शकतात. एकदा 5G रोल आउट झालं की त्या माध्यमातून तुमचं संपूर्ण देशाचं वाहतूक व्यवस्था असेल, तिकिटिंग असेल, सर्व गोष्टी तुमचे आर्थिक व्यवहार असतील हे त्या देशाला कळू शकतील जर अशा प्रकारच्या काळजी घेतली नाही तर. त्यामुळे हे इम्पेंडिंग होतं, हे कधी ना कधीतरी होणारच होतं, पण ते पहिलं पाऊल कोण उचलतं याबाबत ती उत्सुकता होती. कारण ते समजा बाकीच्या देशांनी त्याला साथ दिली नाही तर तो देश एकटा पडण्याची भीती होते. पण मला असं वाटतं की भारताने हे जे पाऊल उचललंय त्याच्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपले जे मित्र देश आहेत त्यांच्याशी या गोष्टीमध्ये सहमती आहे. नक्कीच. आणि या भारताच्या निर्णयावर चीनची काय किंवा कशा पद्धतीची प्रतिक्रिया असू शकते? चीन आता कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल हे बघायला हवं. कारण आता सुरुवातीला चीन कदाचित त्याला असं करायचा प्रयत्न करेल की याच्यामध्ये काही हे काय म्हणजे सुडापोटी उचललेलं पाऊल आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही भारताला विनंती करतो भारताने आपला याचा पुनर्विचार करावा. कदाचित तिकडे सीमेवर चीन अधिक आक्रमक भूमिकाही घेऊ शकतो किंवा मग कदाचित त्याच्यात अधिक सामंजस्याची म्हणजे जे हे खास करून डिएस्केलेशन होत नव्हतं. म्हणजे अनेक वेळेला फ्लॅग मीटिंग होऊनही, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची मीटिंग होऊनही, परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होऊनही चीन पूर्णतः माघार घेत नव्हतं. माघार घ्यायचं नाटक केलं तरी दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात ते घुसखोरी केल्यासारखं करत होते. कदाचित त्या बाबतीत त्याला अधिक समंजसपणाची भूमिका घ्यावी लागेल आणि भारताला मग तो कदाचित अशा प्रकारचं एक हे सुचवेल की आम्ही हे मागे घेतो पण तुम्ही या असल्या गोष्टीतनं
तुम्ही मागे घ्या आणि मग त्याच्यात भारत काय करतो बघायला पाहिजे. पण किमान तोपर्यंत, जसा तू हा प्रश्न आधी विचारला होतास, की भारतात या मुद्द्यावर कन्सेन्सस असणं, त्याच्याबाबत सर्व भारतीयांनी एकत्रितपणे भारत सरकारच्या पाठी, मोदी सरकारच्या पाठी नका म्हणून हवं तर भारत सरकारच्या पाठी उभं राहणं आवश्यक आहे. नक्कीच अनय, तू म्हणास तसं सगळ्यांनी आता भारत सरकारच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक नक्कीच आहे. पण यात पुढचा मला प्रश्न असा दिसतोय की भारत सरकारने उचललेलं हे फक्त पहिलं पाऊल आहे. आपण काही अजून कठोर पावलं या बाबतीत एक्सपेक्ट करू शकतोय सरकारकडनं? जसे म्हटलं की हा निर्णय, त्याचे जसं अधिक स्पष्टीकरण येईल तेव्हा आपण हे किती कठोर पावलं उचलतोय का हा फक्त एक दबाव तंत्राचा भाग आहे हे स्पष्ट होईल. जसंही म्हटलं की अशा प्रकारच्या गोष्टी आज ना उद्या कधीतरी कराव्या लागल्याच असत्या, पण ती सुरुवात आपण करणार आहोत का आपण इतर कोणत्या देशांना अशा प्रकारची भूमिका घ्यायची वाट बघणार आहोत हे बघायला पाहिजे. तोपर्यंत जरी तू विचारलं नाहीस तरी मी सांगतो की हे जे विरोध करू शकतात ते कशा आधारावर त्याला विरोध करू शकतील. त्यांचं कदाचित विरोध असेल की तुम्ही अमुक एका कंपनीला, भारतीय कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून मोदी सरकारने हा निर्णय घेतला. दुसरं म्हणजे चीनी कंपन्यांनी कशा प्रकारे पीएम केअर फंडला देणगी दिलेली आहे. तिसरं म्हणजे ते म्हणू शकतात की याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकांचे रोजगार जाऊ शकतात. ही सर्व कारणं बोगस आहेत. बोगस अशासाठी की चीनी कंपन्यांनी देणग्या दिल्या ते त्यांचा स्वतःचा धंदा करण्यासाठी देणग्या दिल्या. त्याच्यात काही त्याच्या जर देणग्या देऊन जर तो कॉम्प्रोमाइज झाला असता तर सरकारने हा निर्णय घेतलाच नसता, म्हणजे हे धैर्य दाखवलंच नसतं. दुसरी गोष्ट, या ऍपमध्ये काही लोक रोजगार, म्हणजे या कोविड-19 मुळे इतक्या लोकांचे रोजगार गेलेले आहेत किंवा टांगणीवर आहेत. त्याच्यामुळे या ऍपमध्ये काम करणाऱ्या 1000, 2000, 10,000 लोकांचे रोजगार जरी गेले तरी दर्या में खसखस असं म्हणता येईल, कारण एवढी संपूर्ण जगाची आणि देशाची अवस्था बिकट झालेली आहे. आणि कुठल्या एका कंपनीला फायदा पोचवून द्यायचा वगैरे असं जर हे असेल तर त्यालाही अर्थ नाही, कारण फक्त एका देशाच्या आणि स्पेसिफिक 59 ऍप्सवर बंदी घातलेली आहे. सर्वच्या सर्व चिनी ऍप्सवरही काही बंदी घातलेली नाही अजूनही. काही चिनी ऍप्स असू शकतात, त्याच्यातली सन्ड्री ऍप्स आहेत ते, आणि अमेरिकन ऍप्स आहेत, जर्मन ऍप्स आहेत, ब्रिटिश ऍप्स आहेत, बऱ्याच देशांचे ऍप्स आहेत. आणि त्यामुळे जे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जे सर्वोत्तम असेल, जे लोकांना आवडेल तेच ते वापरतील. तुम्ही काही लोकांना सक्ती नाही करू शकत की तुम्ही अमुक एकाच कंपनीची चॅट सर्व्हिस वापरा आणि दुसऱ्याच एका कंपनीचा सर्च वापरा. लोकांना जे आवडतं, आधी मायक्रोसॉफ्टचं विंडोज आपण बरेच जण वापरतो, पण मायक्रोसॉफ्ट विंडोज बरोबर येणारा जो ब्राउझर आहे तो आपण वापरत नाही बरेच जण, कारण गुगलचा ब्राउझर क्रोम आहे तो वापरतो. त्यामुळे हे स्वातंत्र्य जर उपलब्ध असेल लोकांना तर त्याच्या मागे काही हे नाहीये. त्यामुळे त्याच्यावरच अवलंबून आहे याच्यात देशातनं कशा प्रकारे याला प्रतिसाद मिळतो ते, की भविष्यात अशा प्रकारची पावलं टाकता येतील का. जर ही पावलं यशस्वी झाली, कारण ज्या प्रकारच्या तक्रारी आपल्या चीनबद्दल आहेत तशाच प्रकारच्या तक्रारी शेवटी गुगल, फेसबुक अशा कंपन्यांकडेही आहे. त्यातली सगळ्यात मोठी जी कन्सेप्ट आहे डेटा सॉव्हर्निटी किंवा डेटा इज न्यू ऑइल, मुकेश अंबानी जेव्हा म्हणलेले की आपल्या भारतीयांचा डेटा, आणि डेटा म्हणजे अनेक लोकांना वाटतं माझा डेटा त्यांना मिळेल म्हणजे काय मिळेल, माझ्याकडे काय नाहीच आहे. तर असं नसतं. आपले जे कॉन्टॅक्ट असतात, आपले जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतात, आपण जे इकडे तिकडे प्रवास करतो ते आपलं लोकेशन असतं, या सगळ्याच्या एकत्रित डेटा कलेक्शन मधून, आणि आज ज्याला बिग डेटा तंत्रज्ञान म्हणतात, एखाद्या देशाकडे 140 कोटी लोकसंख्या आहे भारताची, आणि त्याच्यात स्मार्टफोनचा प्रसार ज्या झपाट्याने होतो, इंटरनेटचा प्रसार ज्या झपाट्याने होत आहे, ते बघता देशातल्या 60-70 कोटी लोकांना मॉनिटर करणं शक्य होऊ शकतं. उद्या जर एखादं युद्ध झालं आणि त्याच्यात हे सायबर युद्धाचा जर त्याच्यात सहभाग झाला तर मग ज्या देशाकडे ही सगळी माहिती आहे तो याबाबत अधिक कडवट ही भूमिका तुम्हाला गुडघ्यावर गुडघे टेकायला भाग पाडू शकतो, बंदुकीची एक गोळी न झाडताही. आणि त्यामुळे चीन काय करेल हे बघायला पाहिजे. सायबर युद्धाचा अंगीकार करेल असं तुर्तास वाटत नाही, पण ती ही शक्यता पूर्णतः नाकारून चालणार नाही. त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या संगणक, मोबाईल याच्या आणि देशाच्या सायबर सिक्युरिटीकडेही प्राधान्य दिलं पाहिजे. नक्कीच अनय, धन्यवाद या सगळ्या विषयात तू आमच्याशी वेळ काढून बातचीत केलीस त्याबद्दल. आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की जसं अनयने सांगितलं, आपण सगळेच काळजी घेऊया आणि या निर्णयाच्या बाबतीत सरकारच्या सोबत, भारत सरकारच्या सोबत खंबीरपणे उभं राहूया. धन्यवाद. लवकरच अशाच पद्धतीचे अजून नवनवीन व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तोपर्यंत ते बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. धन्यवाद.